नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. पुणेकर सुद्धा पालखीचं आनंदात स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातली ही दृश्य आहेत. तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत. अभिजित, काय सांगतायत? दृश्य कसा दिसतोय? उत्साह महाराजांची पालखी जी आहे ती आता पुण्यनगरीत दाखल झालेली पाहायला मिळते. मी पुण्यातील संगमवाडी पुलावरती आहे, जिथून काही वेळापूर्वीच तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल झाली होती. ही विहंगम दृश्य आपण आपल्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. उभी पुण्यनगरी विठुरायाच्या नामानं गजबजलेली पाहायला मिळते. वारकरी संप्रदायाचं सगळे आता या विठू नामाच्या गजरात नाहून निघालेले आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहतोय आणि अवघ्या थोड्या वेळात ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी देखील पुण्यनगरीत दाखल होत आहे. खरं तर सौरभ, आज आणि उद्या असा 2 दिवसांचा मुक्काम दोन्ही पालख्यांचा निवडुंगा विठोबा आणि पालखी विठोबा मंदिरात असतो. आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड ज्या रस्त्यावरून पालखी मार्गस्थ होत असते, त्या दोन्ही बाजूला वारकरी जे आहेत ते आपल्या पालखीचं, माऊली महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी थांबलेत. पुणेकरांनी देखील ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत केलेलं पाहायला मिळते. फुलांची उधळण होती आहे. खरं तर टाळ मृदुगांच्या गजरात, विठू नामाच्या गजरात असंख्य पुणेकर असतील आणि राज्यभरातून आलेले भाविक असतील, ते दोन्ही पालखींचं स्वागत करताना पाहायला मिळतात. अवघ्या काही वेळापूर्वी पुण्यातील याच संगमवाडी पुलावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालं होतं. तिथं मानाची पालखी जी पुणे महानगरपालिकेतर्फे केली जाते. बरोबर, धन्यवाद अभिजित या माहितीबद्दल. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी विनायक जगताप सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. विनायक, काय सांगाल? पालखी पुण्यात दाखल झालेली आहे. काय आनंद, काय उत्साह दिसतोय, काय समाधान दिसतंय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर? सौरभ, पुण्यामध्ये पालखी दाखल झालेली आहे आणि पालखी आता संचेती चौकापासून पुढे आलेली आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर जे भिडे गुरुजी आहेत ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांसोबत पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उभं असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं धारकरी सुद्धा महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी येईल आणि स्वतः भिडे गुरुजी या पालखीचं दर्शन घेतील आणि या पालखीचं स्वागत जे आहे ते करणार आहेत. खरं तर गेल्या काही वर्षापासून भिडे गुरुजी अशा पद्धतीने पुण्यातील संचेती चौकाच्या जवळ या पालखीचं स्वागत करत असतात. सुरुवातीला ते जंगली महाराज रोडवरच्या जंगली महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतात. त्या ठिकाणी सर्व धारकरी एकत्र येतात आणि त्या धारकऱ्यांना ते तिथे त्या ठिकाणी संबोधित करतात. आणि त्यानंतर खरं तर सर्वजण मिळून या संचेती चौकाच्या जवळ असणाऱ्या महाराष्ट्र बँकेच्या समोर येतात. या ठिकाणी एकत्र जमत महाराजांच्या पालखीचं स्वागत करत असतात. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वतः भिडे गुरुजी जे आहेत ते पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात. आणि त्यांच्यासोबतच महाराष्ट्रभरातून जे असंख्य धारकरी आलेले आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. आणि सगळ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. टाळ मृदुंगाच्या जोशात हे सर्व धारकरी वारकरी पालखीचं स्वागत करतायत. त्याचप्रमाणे तुकाराम ज्ञानेश्वरांच्या नामघोषात हे सर्व वारकरी आणि धारकरी तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी पालखीला आणि भिडे गुरुजी स्वतः या पालखीचं स्वागत करतील. बरोबर, संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. दोन्ही पालख्यांची आपापसात भेट सुद्धा होत आहे. धन्यवाद विनायक या माहितीबद्दल.